एखाद्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी झाल्या, चुकीचं बांधकाम असेल, चुकीचा काय प्रकार केला असेल तर त्यावरती बीएमसी असू दे, प्रशासन असू दे, कारवाई करतं. आणि ज्यांची डोकी फुटली त्याचा जबाबदार कोण आहे? ज्यांना याच्यामुळे मार लागला त्याची जबाबदारी कोण घेणार? ऍडव्हर्टायझिंग करायची आहे, ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पैसे कमवा, काही हरकत नाही, पण लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने काम झालं नाही पाहिजे. जर तुमच्या ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, कुणावरती काही अन्याय होत असेल, तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या गोष्टींचा पण पाठपुरावा करू, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. एखाद्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी झाल्या, चुकीचं बांधकाम असेल, चुकीचा काय प्रकार केला असेल तर त्यावरती बीएमसी असू दे, प्रशासन असू दे, कारवाई करतं. आता या ठिकाणी बघा किती मोठी चूक करण्यात आलेली आहे. हा जो आहे हा बस स्टॉप आहे जवाहरनगरचा. तुम्ही बघू शकता जवाहरनगरचा बोर्ड लावला आहे, बाजूला निधी हॉटेल आहे आणि हे ऍडव्हर्टायझिंगचा बोर्ड आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता मोदी साहेबांची सरकारची ऍडव्हर्टाईज केली आहे. आणि या ठिकाणी हा जो मीटर बॉक्स आहे, या ऍड साठी जो मीटर बॉक्स लावलेला आहे तो कसा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला बघा. आता मी इथून जेव्हा पास होणार, हे फुटपाथ आहे, फुटपाथ वरती हा बस स्टॉप आहे, जेव्हा मी इथून पास होणार माझं लक्ष नसेल तर इथे हा डोक्याला लागणार आहे. आणि अशा पद्धतीने पुष्कळ लोकांच्या डोक्याला हा लागून, हा कोना हा लागून 2-3 जणांची डोकी फुटलेली आहेत. आणि त्यांच्याकडून आम्ही मीडियावाले म्हणून आमच्याकडे त्या तक्रारी आला. त्या तक्रारीनंतर आम्ही या ठिकाणी आले, बघितलं तर खरोखरच परिस्थिती किती गंभीर आहे बघा. आणि हा जर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग करायची आहे, ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पैसे कमवा, काही हरकत नाही, पण लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने काम झालं नाही पाहिजे. हा जो बॉक्स आहे हा जर त्या साईडला किंवा ह्या साईडला, पाठीमागच्या साईडला किंवा थोडा असा जरी लावला असता तर लोकांना यायला जायला त्रास झाला नसता. आणि ज्यांची डोकी फुटली त्याचा जबाबदार कोण आहे? ज्यांना याच्यामुळे मार लागला त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे ह्या जर चुकीची गोष्ट आहे त्याचा पाठपुरावा आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत. पण यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे जनतेचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्या ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, कुणावरती काही अन्याय होत असेल, तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या गोष्टींचा पण पाठपुरावा करू, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.